गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दीदीने एका शॉर्ट्समध्ये बघितलं होतं अशा पद्धतीची चहा आणि ती आज तेच करणार होती. तर चहा पावडर टाकली, साखर टाकली, त्यानंतर वेलची टाकली आणि छान असं एकत्र करून घेतलं. त्यामध्ये पाणी घालायचंय, नंतर दूध घालायचं थोडीशी उकळी आल्यानंतर आणि मग काय त्यामध्ये आलं किसून घातलं तिने आणि उकळी आल्यानंतर मस्त असा गरमागरम चहा रेडी होता. आणि आज दीदीच्या हातचा मस्त असा आयता चहा मला मिळालेला होता. तर म्हटलं चला बघूया पिऊन आणि मस्तच झालेला होता. पण जो रेग्युलर आपला चहा आपण बनवतो ना त्यापेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट होती. तर म्हटलं चला आणि तिघजण मस्त मग आम्ही तिघं आज सुट्टीच होती तर म्हटलं चला बिस्किट वगैरे खाऊया चहामध्ये. आणि आहो गेले होते याच्यासाठी 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम असतो ना त्यांच्या ऑफिसला तर तिकडे गेलेले होते ते. म्हटलं चला आपण तिघच आहोत आणि एकत्र असं बऱ्याच दिवसांनी आम्ही इकडे चहा घेत होतो आणि आमच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या होत्या. तर मला ना माझ्या लहानपणीची आठवण आली होती की म्हटलं 15 ऑगस्ट असलं किंवा मग 26 जानेवारी असलं की त्यावेळेस खूप असं आम्ही एक्साइट असायचो. दुसऱ्या दिवशी लवकर जायचं राहायचं आणि एक्साइट यासाठी असायचो की आमच्या शाळेत की नाही चॉकलेट वगैरे मिळायच्या. आणि वडील आमचे मुख्याध्यापक होते. बरेच वर्ष त्या ठिकाणी आम्ही होतो त्यांच्या शाळेत आणि त्यानंतर मग 5वी पासून आम्ही दुसऱ्या शाळेत गेलो होतो. तर अगदी लहानपणीची गोष्ट म्हटल्यानंतर आदल्याच दिवशी युनिफॉर्म चांगला भिजत घालायचा निरमा पावडरमध्ये. तो धुवून टाकायचा म्हणजे आई धुवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी मस्त असा पांढरा शुभ्र युनिफॉर्म घालून जायचं शाळेत. त्यानंतर शाळेत गेल्यानंतर वडील आमचं ग्लासभर दूध काढून ठेवायचे. म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना दूध मिळत असायचं. पण आम्ही जर का आलेलो नसो किंवा थोडंफार लेट झालं असेल मग प्रार्थना झाल्यानंतर आम्हाला ते दूध प्यायला द्यायचे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे दुधामध्ये साखर नाही घालायचे. ते दूध अगदी म्हणजे गरम करून कोमट करून मग मुलांना द्यायचे. पण आम्ही काय करायचो थोडीशी साखर घरून घेऊन जायचो कागदाच्या पुडीमध्ये बांधून आणि मग ती घालून आम्ही दूध घेत असायचो. त्यानंतर म्हणजे 1 रुपयाला किंवा 50 पैशाला जी झेंडे मिळतात ना ते घ्यायचो आणि पेटी असायची आमची त्याला आम्ही लावायचो. ते खूप वेगळं असं काहीतरी असायचं. खूप छान वाटायचं. कधी कधी तर कंपास पेटीमध्ये आम्ही अगरबत्ती पण ठेवायचो. खूप छान असा वास यायचा, त्याचा सुगंध यायचा. तर असं काही असतं ना तर त्याच आठवणी जागे झालेल्या होत्या. म्हटलं चला आता इकडे मस्त आज ना केस वगैरे धुवून घेतले. त्यानंतर म्हटलं चला जे मेन डोर आहे त्याच्या बाहेर जरा पुसून घेऊया म्हटलं आणि मस्त अशी छानशी छोटीशी रांगोळी काढूया म्हटलं. तर इकडे आता माझं तेच चाललेलं होतं. सकाळी सकाळी आवरून घेतलं ना की फ्रेश वाटतं. तर म्हटलं केस वगैरे वाळवायच्या आधी हे करून घेऊया बाहेरचं आणि असं ओला कापडाने किंवा असं पुसून घेतलं ना तर छान असं प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी. तर मला तर खूपच आवडतं. तर रांगोळी काढायच्या आधी तरी मी थोडंसं असं पुसून घेत असते. म्हणजे कसं रांगोळी पण छान बसते त्यावर आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं. तर इकडे आता डस्टबिन पण आलेली होती माझी. म्हणजे कचरा घेऊन गेले होते आणि वरती ते डस्टबिन ठेवून देत असतात. तर ते पण घरात घेतलं आणि इकडे आवरून घेतलं. बाहेरचा पोर्शन जरा पुसून वगैरे घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त छानशी छोटीशी रांगोळी काढूया म्हटलं. तर आज 15 ऑगस्ट आहे आपला इंडिपेंडन्स डे आणि त्यासाठीच त्या संदर्भातच अशी त्याला रिलेटेड अशी रांगोळी मला काढायची होती. तर जास्त काही मला सुचलं नाही. तर आमच्या शाळेत ना असाच म्हणजे पोल होता आणि त्यालाच झेंडा फडकवला जायचा आणि तोच माझ्या लक्षात होता. तर म्हटलं चला तसंच काहीसं काढूया. आणि इकडे आता असं काढून घेतलं मी आणि त्या ठिकाणी ना असे विद्यार्थी पण काढणारे बरं का झेंड्याला ना म्हणजे वंदन करताना. तर ते पण तुम्हाला दाखवते आता पूर्ण झाल्यावर रांगोळी. आणि छोटीशीच काढली होती पण मला खूपच आवडली आजची रांगोळी. आणि तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा बरं का. तर या ठिकाणी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर म्हटलं चला आता केस बनवलेच होते तर ते पण आता म्हटलं हे करून घेऊया. आणि सकाळी सकाळी की नाही झाडांना पण पाणी द्यायचं होतं मला आज. आणि हे ना नर्सरीतनं आणलेल्या झाडांचं तुम्हाला सांगते. तिथून आणल्यानंतर ना त्यामध्ये असे फुलं वगैरे आलेली असतात पण आपल्याकडे आणलं ना की बरेच दिवस त्यांना फुलंच येत नाही. हे का होतं मला ते कळतच नाही. आणि तुम्हाला माहित असेल ना तर नक्की मला सांगा. कारण खत वगैरे घालून आणि व्यवस्थित त्यांना मी म्हणजे पाणी वगैरे घालत असते वेळच्या वेळी पण तरी सुद्धा दुसऱ्या कळ्या अजून काही आलेल्या नाहीये. आणि नर्सरीत आपण बघतो ना अगदी छोटे छोटे रोपटे असतात त्यांना सुद्धा फुलं आलेली असतात. तर मला नक्की सांगा कुठलं काही असं स्पेशल खत वगैरे असेल तर बघूया म्हटलं. आणि इकडे की नाही आणि इकडे की नाही 2-3 दिवस झाले हे घरटं लावलंय पण त्या चिमण्या येतच नाहीयेत. आणि आता त्या मुलांच्या रूमकडे म्हणजे मुलांच्या बाल्कनीकडे यायला लागल्यात. तर त्यांना काहीतरी वेगळं वाटत असेल की काय लावलंय म्हणून म्हणून कदाचित येत नसतील. पण एकदा का त्यांना लक्षात आलं की इकडे दाणे वगैरे आहेत तर ते येत जातील. तर आल्यावर तुम्हाला नक्की दाखवेल मी. त्यानंतर म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करूया. आणि इकडे की नाही आमटी भात पोळी आणि मेथीची भाजी मला खायची होती. बरेच दिवस झाले. अर्ध्या भाजीचे मी पराठे केले होते आणि थोडी भाजी उरलेली होती तर म्हटलं चला ती पण करून टाकूया.
कारण बऱ्याच वेळा मी मेथीच्या भाजीचे फक्त पराठेच करत असते आणि मला की नाही मेथीची भाजी खायची असते. तर आज मस्त हिरवी मिरची, लसूण आणि थोडासा शेंगदाण्याचं कूट लावून अशी कोरडी सुकी भाजी मला करायची होती. तर तीच मी आता फोडणीला देत होती आणि तेल इतकं गरम झालं होतं ना, तर माझ्या अंगावर मोहरी आणि जिरे दोघं उडाले. तर म्हटलं ठीक आहे चला, पटकन फोडणी दिली इकडे आणि भाजी धुवून टाकली. छोट्याशाच कढईत केली मी, ती नंतर अगदी थोडीशी होऊन जाते. तर म्हटलं इकडे आता फोडणी दिली गेलेली होती आणि भाजी ना अगदी थोडंसं पाणी घालायचं, थोडंसं तेल जास्त असलं ना की छान होते ही भाजी. आणि मस्त भाजी पण रेडी झाली होती. मग भाजी, पोळी, काकडी, लोणचं आणि नंतर मग आमटी भात घेणार होते. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि थोडा वेळ मी झोपून गेले होते आज आणि मस्त झोप झाली. त्यानंतर उठले कारण बराच वेळ झाले मुलं आलेच नव्हते माझ्याजवळ. तर बघितलं तर दोघं अभ्यास करायला बसले होते आणि आज सुट्टी असल्यामुळे दुपारचा वेळ अभ्यासात घालवला. त्यानंतर म्हटलं चला चहा वगैरे करून घेऊया आणि इकडे मी आता चहाच करणार होते. तर चहा वगैरे घेतला मस्त. चहा झाल्यानंतर मला की नाही बाळकृष्णासाठी छान असे वस्त्र शिवून घ्यायची होती आणि ह्या काही अशा लेस होत्या माझ्याकडे. तर म्हटलं चला त्याचेच वस्त्र शिवूया. आता वरची जी गोल्डन पट्टी ना ती काढून घेणार आहे मी आणि थोडंसं कट करून घेणार आहे आणि त्याला चून टाकून मग त्याचं छान असं वस्त्र तयार होऊन जातं. काही वेळा आपण खालच्या बाजूला कॅनव्हास जर का लावलं ना तर छान असं त्याला टाईटनेस येतो आणि व्यवस्थित बसतं ते वस्त्र. तर बघूया म्हटलं आता काय करता येईल ते. तर वरच्या बाजूला फक्त पट्टी लावायची आपल्याला, खूप काही अवघड नसतं. बाळकृष्णाचं वस्त्र सोपंच असतं. तर याच्या आधी पण मी 2 शिवलेले होते आणि तेच मी वापरत असते. तर बघूया म्हटलं आता हे कसं जमतं ते. आणि एक ऑरेंज कलरचं पण शिवणार होते. तर इकडच्या बाजूला आता फक्त चून टाकायची आपल्याला राऊंड शेपमध्ये आणि त्यानंतर गोल्डन कलरची जी पट्टी आहे ना तर ती समोरून लावायची म्हणजे वरचं वस्त्र तयार होतं. तर दाखवतेच तुम्हाला आता कसं झालंय ते. तर आज काय झालं ना, की मला लक्षातच नव्हते की गोकुळाष्टमी आहे. कारण मी उपवास वगैरे अजिबात करत नाही गोकुळाष्टमीचा. त्यामुळे मला लक्षातच नाही आणि कॅलेंडर पण जास्त काही बघणं होत नाही. कारण मोबाईल काढला आणि स्टेटस बघितले की लक्षात येतं. तर उशिराच मला समजलं आणि असंही आपल्याला पूजा काही करता येणार नव्हती. तर म्हटलं चला बाळकृष्णांचं वस्त्र शिवून टाकूया आणि खूप छान असं तयार झालं होतं. तर बाळकृष्णांना घालून दाखवते तुम्हाला आता. आणि बाळकृष्णांचा जो फेटा आहे ना, तो सुद्धा मीच केलेला आहे. तर मागच्या जुन्या व्हिडिओमध्ये टाकलाय तर नक्की बघा आणि सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचा ब्लॉग कसा वाटला तेही मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि असेच व्हिडिओ बघत राहायचा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.